जय महाराष्ट्र मंडळी, कशा आहात सगळे? निवांत असायलाच पाहिजे, कारण मी घेऊन आलोय पुन्हा एकदा डिजिटल बातम्यांचा नवीन एपिसोड। रोज रात्री 9 वाजता जगात काय चाललंय हे सगळ्या बातम्या तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसतात, त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा भावांनो। तर मंडळी, पहिली न्यूज आहे विनोद कांबळींच्या बद्दल। विनोद कांबळींच्या बद्दल एरवी तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा सगळ्या सोशल मीडियावरती हेल्थ इश्यू बद्दल तुम्ही ऐकलंच असेल। काल अचानकपणे त्यांना जो काही त्यांचा प्रॉब्लेम आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहे, त्या युरिन इन्फेक्शनमुळे परत एकदा भिवंडीमधील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं। ऍडमिट केल्यानंतर आयसीयू मधून विनोद कांबळींनी एक प्रतिक्रिया दिली, ती तुम्ही बघू शकता। मैं इतनी कहूंगा, जो डॉक्टर है हमारे मेन डॉक्टर है, उनके वजह से मैं जिंदा हूँ। और हमारे जो है मानव सेना, उसके वजह से जिंदा हूँ। इतना ही कहूंगा कि जो हमें मिलता है, जो भगवान तर याच न्यूज रिलेटेड शैलेश ठाकूर जे आहेत ते स्वतः विनोद कांबळींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत आणि त्यांनी विनोद कांबळींच्या लाईफ टाइम जो हॉस्पिटलचा खर्च असेल, मग ते हॉस्पिटल खर्च असेल, गोळ्या औषध असतील, अँब्युलन्स खर्च असेल, हा सगळा खर्च ते स्वतः उचलतील असं त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलंय। आपण जास्त काय बोलू शकत नाही, फक्त आपण एवढंच प्रे करूया देवाला की विनोद कांबळींची प्रकृती लवकरच ठीक होईल। आजकाल कुणावरही मेम्स बनायला लागलेत, कुणालाही ट्रोल केलं चाललंय, पण सध्या आपले जे अर्थमंत्री आहेत, ज्या निर्मला सीतारामन मॅम आहेत, त्यांना देखील आज ट्रोलचं शिकार बनावं लागते। इंस्टाग्रामवरती भरपूर लोक मॅमच्या वरती रिलेटेड भरपूर कंटेंट अपलोड करायला लागले, त्यांना ट्रोल करायला लागलेत। बेसिकली पॉपकॉर्न टॅक्स, म्हणजे जे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टींवरती टॅक्स भरपूर मोठ्या प्रमाणात लावतात असं भरपूर लोकांचं मत असतं। आणि रिसेंटलीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅमना पॉपकॉर्न टॅक्स या नावाने ट्रोल केलं चाललंय। ट्रिपला जायचा प्लॅन असेल किंवा भरपूर फिरण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही न्यूज आहे की केदारनाथमध्ये अक्षरशः बर्फाचा पाऊस सुरू झालाय। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय। सध्या केदारनाथच सोडा, पुण्यामध्ये देखील अक्षरशः बर्फच पडतोय की काय अशी शंका यायला लागली। बट सध्या इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ भरपूर व्हायरल होतोय की केदारनाथमध्ये बर्फाचा पाऊस पडतोय। मराठी वाजलंच पाहिजे असं म्हणणार आपला डीजे क्रिटिक्स जो आहे, त्याचा 22 डिसेंबरमध्ये जो कोल्हापूरमध्ये कॉन्सर्ट झाला होता तो भरपूर यशस्वी झाला, भरपूर सक्सेसफुल झाला। भरपूर कोल्हापुरातल्या इन्फ्लुएन्सर लोकांनी भरपूर स्टोरीज लावल्या, भरपूर लोकांनी जल्लोष व्यक्त केला आणि त्यासाठी त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन देखील जेवढं करेल तेवढं कमीच आहे। त्यानंतर 25 डिसेंबरला परत एकदा डीजे क्रिटिक्सचा एक शो आहे जो की पुण्यामध्ये आहे, त्यामुळे जर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर पुण्यामध्ये डीजे क्रिटिक्सचा शो परत लागणार आहे। तुम्ही जाऊ शकत असला तर बिंदास जाऊ शकता। त्यानंतरची न्यूज येते सूरज चव्हाण, ऑब्व्हियसली बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण हा भरपूर दिवस सोशल मीडियापासून थोडंसं लांब गेला असं भरपूर लोकांचं मत होतं। पण सगळ्या गोष्टीवरती की बाबा बिग बॉस जिंकल्यानंतर काय झालं, काय नाही झालं, किंवा काय गोष्टी चेंज झाल्यात, कशा गोष्टी चेंज झाल्यात, किंवा पुढचं प्लॅनिंग काय आहे, हे सगळं सूरज चव्हाणनं ऍक्ट रायडर जो आपला मंदार भाऊ आहे त्याच्या चॅनलवरती त्याचा पॉडकास्ट रिलीज झालाय, ज्याच्यामध्ये सूरज चव्हाणनं सगळी इन डिटेल माहिती सांगितली आहे की पुढचं प्लॅनिंग काय आहे आणि कसं आहे। त्यामुळे जर तुम्ही पॉडकास्ट बघायची इच्छा असेल तर नक्की ऍक्ट रायडर आपला मंदार भाऊ त्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन। तर मंडळी, ह्या होत्या काही डिजिटल बातम्या। जर तुमच्या मध्ये देखील अशा काही बातम्या असतील किंवा तुम्हाला देखील हवं असेल की तुम्ही बातम्या मला पाठवाव्यात आणि त्या बातम्या मी कव्हर कराव्यात, तर नक्की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथं जाऊन मला तुम्ही त्या बातम्या पाठवू शकता। ते बातम्या मी आपल्या या एपिसोडमध्ये नक्कीच घेईन। तर 100% सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, रोज रात्री 9 वाजता या बातम्या येत राहतील। चला, जय महाराष्ट्र।